काँग्रेसवाल्यांनी कटेंगे तो बटेगे याचा याचा वेगळा अर्थ काढला ते चुकीच्या प्रकाराने प्रचार करत आहेत. कटेंगे तो बटेंगेचा अर्थ असा आहे की आपला भारत एक संघ राहिला पाहिजे, एकजूट राहिली पाहिजे, या देशामधला सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंधुत्वाने वागलं पाहिजे. त्यामुळे आपलं भारत एक संघ राहील. जर आपण आपल्यात विभागलो गेलो तर पाकिस्तानसारखे आपले शत्रू राष्ट्र सीमेवर बसलेले आहे, त्यांच्याकडून आपण कटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नरेंद्र मोदींनी तो देश हितासाठी आणि देशाच्या एकजुटीसाठी दिलेला तो नारा आहे. राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांनी संविधानाचा अपमान केला. फक्त संविधानाचा अपमान केला नाही तर तो जो संविधान लिहिण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा काँग्रेस सत्ता असताना भारतरत्न देऊ शकले नाही. तोही व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर भारतरत्न मिळाला. एवढेच नाही, लोकसभेमध्ये दोनदा जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात प्रचार करून पराभूत केलेला आहे. म्हणजे संविधान बनवणाऱ्याचा अपमान काँग्रेसने केला आणि संविधानाचा सुद्धा वारंवार अपमान काँग्रेसने केला. आणि जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्लांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याच आमदारांनी संविधान शपथ घेऊन 370 कलम लागू करा हा ठराव त्यांनी पास केला. म्हणजे जम्मू काश्मीरमधून संविधान हद्दपार करा म्हणून संविधानाचा मागच्याही काळात आणि आता सध्याही संविधानाचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत आणि त्याचा पश्चाताप म्हणून कदाचित बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन फिरत असतील. कदाचित राहुल गांधी यांना वाटले असेल बुलढाणा हा शिवसेना भारतीय जनता पार्टी माहितीचा गड आहे, जाऊनही काही फायदा होणार नाही आणि मग तिथून आपण जाऊनही पराभूत उमेदवार पाहावं लागत असेल म्हणून त्यांनी तो दौरा टाळला असेल. मंत्री महोदय, जसं कटेंगे तो बटेंगे हा प्रचार सुरू आहे महायुतीतून, तर तसंच जे राहुल गांधी आहे ते हातात संविधान घेऊन प्रचार करत आहे, काय सांगताय? हे बघा, काँग्रेसवाल्यांनी कटेंगे तो बटेंगेचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी काढलेला आहे आणि लोक चुकीच्या पद्धतीनं त्याचा प्रचार करत आहे. त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ असा आहे की आपला भारत हा एक संघ राहायला पाहिजेत, एकजीव राहिला पाहिजेत आणि या देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंधुत्वाच्या भावना वागलं पाहिजेत. त्यामुळं आपला भारत हा एकसंघ राहील. जर आपण आपल्यात विभागल्या गेलो तर पाकिस्तानसारखे आपले शत्रू राष्ट्र आपल्या सीमेवरच बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी कटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी तो देश हितासाठी आणि देशाच्या एकजुटीसाठी दिलेला तो नारा आहे. राहुल गांधी हातात संविधान घेऊन फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करताय का, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, राहुल गांधी आणि पूर्ण काँग्रेस आणि त्यांचे पूर्ण काँग्रेसचा मागचा इतिहास जर पाहिला, वारंवार या संविधानाचा अपमान त्यांनी केला. फक्त संविधानाचाच अपमान केला नाही तर ज्या संविधान लिहिण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा काँग्रेस त्यांच्या सत्ता असताना त्यांना भारतरत्न हा किताब देऊ शकली नाही. तोही व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. एवढंच नाही तर दोनदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचार करून त्यांना पराभूत केलेला आहे. म्हणजे संविधान बनवणाऱ्याचा अपमान त्या ठिकाणी काँग्रेसने केला आणि संविधानाचा सुद्धा वारंवार अपमान त्यांनी केला. आता नवीन उदाहरण जर तुम्हाला लागत असेल तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे भारतातल्या काश्मीरला आणि जम्मूला लागू नव्हतं. तिथले नियम अलग होते, तिथले कायदे अलग होते, संविधान तिथं मानलं जात नव्हतं. नरेंद्र मोदीजीच्या काळात पहिल्यांदा 370 कलम त्या ठिकाणी हटवलं आणि तिथल्या आजची जी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जी उमर अब्दुल्लानं शपथ घेतली ती भारतीय संविधानाला स्मरून आणि संविधानातील नियमाप्रमाणे पहिल्यांदा काश्मीरमधल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. आणि याच राहुल गांधीच्या आमदारांनी काश्मीरच्या त्या विधानसभेमध्ये 370 कलम पुन्हा लागू करा हा ठराव त्यांनी पास केला. म्हणजे काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीरमधून संविधान हद्दपार करा अशा प्रकारचा तो ठराव होता. म्हणून संविधानाचा मागच्याही काळात आणि आता सध्याही स्थितीमध्ये वारंवार संविधानाचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधी त्या ठिकाणी करतायत आणि त्याचा पश्चाताप म्हणून कदाचित ते बाबासाहेबांचं संविधान हातामध्ये घेऊन फिरत असतील. इतका मोठा बंदोबस्त बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये करण्यात आला होता. राहुल गांधी गोंदियात आले मात्र बुलढाण्यात आले नाही, काय सांगा? कदाचित त्यांना असं वाटलं असेल की बुलढाणा हा शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचा गड आहे,
तिथं जाऊनही काही फायदा होणार नाही आणि मग तिथून आपण गेल्यानंतरही पराभूत उमेदवार जर तिथे आपल्याला पाहावं लागत असतील म्हणून कदाचित त्यांनी तो दौरा टाळलेला असेल.